नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. टीईटी हटाव. प्राथमिक माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काढला धुळ्यात महामोर्चा. शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती नको आणि इतर प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर समन्वय समितीतर्फे आज धुळ्यात महामोर्चा काढण्यात आला. दरम्यान शहरातील कल्याण भवनपासून मोर्चाला सुरुवात झाली. यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून हा मोर्चा शहरातील क्युमाइन क्लब समोर आला. यानंतर समन्वय समितीच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान आजच्या या महामोर्चात मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उर्दू शिक्षक, त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर 4 ते 5 हजार शिक्षकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1100 शाळा, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाने 2009मध्ये केंद्र सरकारच्या टीईटी संदर्भात जो ॲक्ट मंजूर केला होता, त्या टीईटी रद्द करण्यासाठी या एकमेव उद्देशाने आजचा हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. आणि शिक्षकांच्या मानेवरती हे जे टीईटीचं भूत घोंगावत आहे, ही टांगती तलवार आहे. जो शिक्षक आनंददायी असतो तोच शिक्षक विद्यार्थ्यांना आनंददायी अध्यापन करू शकतो. टांगती तलवार हे टीईटीचं भूत असताना प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व ज्युनियर कॉलेजचा शिक्षक या टीईटीच्या भूतने ग्रासलेला आहे. तो दुःखी आहे, तो योग्य पद्धतीने अध्यापन करू शकत नाही. त्यामुळे आज धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयावरती 4 ते 5 हजार शिक्षकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. शाळा बंद आंदोलन व भव्य दिव्य असा आक्रोश मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढण्यात आलेला आहे. मी धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचा जिल्हाध्यक्ष बापू पारधी. आज महाराष्ट्र शासनाने किंवा संपूर्ण देशातून मान्य सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2027 पूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे व पदोन्नती घेण्यासाठी टीईटी आवश्यक आहे ही भीती सर्व शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण केली आणि या भीतीपोटी 23 नोव्हेंबर 2025ला जे टीईटीची परीक्षा झाली, त्या टीईटीच्या परीक्षेला आमचा शिक्षक बांधव या महाराष्ट्रातून भीतीपोटी 1,60,000 प्राथमिक शिक्षकांनी टीईटीचे परीक्षेचे फॉर्म भरले होते आणि एक आमचा बांधव जळगावला टीईटीच्या परीक्षेला जात असताना त्याला जीव गमवावा लागला. म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा आमच्या प्राथमिक शिक्षकांचे जीव जायला नको, जीव म्हणजे शिक्षकांचे जीव वाचायला पाहिजे म्हणून हा आक्रोश मोर्चा होता. कारण आमचं म्हणणं एकच आहे की 1 सप्टेंबर 2027 पूर्वीचा जो टीईटीचा शासन निर्णय हा रद्द झाला पाहिजे. 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयामुळे गोरगरिबांच्या वाडी वस्तीवरच्या शाळा बंद होऊ शकतात आणि मग गोरगरीब वाडी वस्तीवरच्या विद्यार्थ्यांनी कुठे शिकायला जावं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे आणि गोरगरिबांच्या शाळा वाचल्या पाहिजे, जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या पाहिजे यासाठी हा मोठा आक्रोश मोर्चा धुळे जिल्ह्यातून जवळजवळ 4 ते 5 हजार शिक्षकांनी या आक्रोश मोर्चामध्ये सहभाग घेतला.